ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र काळाच्या पडद्याआड तर वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विले पार्लेतील स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार। धर्मेंद्र यांचं पार्थिव पंचतत्वात विलीन। धर्मेंद्रजींच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत। एक असाधारण अभिनेता आपल्यातनं गेल्याचं दुःख होतंय। पंतप्रधानांकडून ट्विट करत श्रद्धांजली। नागपूरच्या सावनेरमध्ये महिलेनं भाजप आमदार आशिष देशमुखांसमोर मांडली व्यथा। देशमुखांच्या मदतीमुळे हरवलेला मुलगा दिल्लीत असल्याचं कळलं। महिलेकडून आभार व्यक्त। राज ठाकरे आणि अविनाश जाधवांना शिवीगाळ करणारा ठाण्यातील परप्रांतीय रिक्षा चालक अटकेत। कारवाईनंतर माफी मागितली। यहा भैयाओं का राज चलता है असं म्हणत केली होती दादागिरी। बुलढाण्यामध्ये ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे पाण्याची टाकी रेल्वे रुळावर कोसळली। खामगाव जलंब रेल्वे सेवा यामुळे काही काळासाठी ठप्प। पाडकाम करताना टाकी विरुद्ध दिशेला कोसळल्यामुळे हा परिणाम। शाळा कॉलेजेस बस आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरात भटके कुत्रे पुन्हा सोडू नका। राज्य सरकारचे सर्व मनपा आणि नगरपालिकांना आदेश। कुत्र्यांच्या निर्विजीकरणासह निवाऱ्याची व्यवस्था करण्याच्याही सूचना। जस्टिस सूर्यकांत हे देशाचे 53वे सरन्यायाधीश। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली गोपनीयतेची शपथ। तर 14 महिन्यांचा कार्यकाळ त्यांचा असणार। शपथविधीवेळी माजी सरन्यायाधीश गवईंसोबत सूर्यकांत यांची गळाभेट।